अर्धी सोनपापडी खाल्ल्यावर मला लक्षात आलं की आपल्याला ब्लॉग पण करायला लागते म्हटलं. मग काय पहिले सोनपापडीचा व्हिडिओ काढून घेतला आणि नंतर माझ्या स्वतःचं तोंड तुम्हाला दाखवलं. मंडळी अपने को सिर्फ एक ही नशा है, वो है चाय का नशा. मग तो चाय कप किती पण असो, 1 कप असो की 2 कप, तुमचा भाऊ चाय पिल्याशिवाय जिंदा राहत नसते. आता दिवाळी जवळ येऊ राहिली ना, आपल्या घराची साफसफाई करायची. उचललं मग फवाऱ्याचा पंप. आता हे जी तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला भिंत दिसू राहिली असन, त्या भिंतीवर आपल्याला फवाऱ्याच्या पंपानं पाणी शिपा लागतं. घेतलं मग तुमच्या भावानं खांद्यावर पाण्यानं भरलेलं फुल पंप आणि थोड्याच वेळानं तुमचा भाऊ भिडला पाणी शिपाले कायच्यावर त्या भिंतीवर. आणि हे पाहून घ्या पब्लिक, आपल्या घरच्या फवाऱ्याच्या पंपाचा फोर्स. दुरूनच नमस्कार कर म्हणते. ह्या फवाऱ्याच्या पंपानं पूर्ण बॉडीची माय बहीण एक करून टाकली. आज आपली आई म्हणे माय ऐकून काही स्वयंपाक होत नाही म्हणे. म्या म्हटलं बरं, म्हटलं मीच स्वयंपाक करतो म्हटलं आणि मीच पोळ्या लाटतो म्हटलं. आणि हे पाहून घ्या मंडळी, एका व्लॉगरचे हाल हालून टाकले पूर्ण. गॅसवर पोळी शेकता शेकता मय बोटनी शेकून जाव आणि थोड्याच वेळात आपली मेहनत पोळीच्या रंगात आली. म्हणजे आपण थायलंडचा नकाशा आपल्या पोळीवर काढला. हे वय एका ब्लॉगरच्या हातची पोळी. आणि मंडळी, आपल्या मराठी माणसाचा ब्लॉग आज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.